जागतिक महिला दिनानिमित्त स्वतःच्याच मर्यादांना आव्हान देत काहीतरी थ्रिलिंग करायचं आणि महिला दिन साजरा करायचा असा निर्णय या 5 जणींनी घेतला आणि त्यात थेट आलेले आहेत समुद्रामध्ये. त्यांच्या या थ्रिलिंग एक्सपिरियन्स बद्दल त्यांच्याशी संवाद साधूयात. दीपिका मॅम आहेत आणि या दोघी जणींचं विशेष कौतुक आहे. 50 क्रॉस केलेल्या दोघी जणी आहेत आणि या वयात सुद्धा त्यांचं खास कौतुक की या वयातही त्यांना असं काहीतरी थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊन आपला महिला दिन साजरा करायचा आहे. दीपिका मॅम, तुम्ही काय आयुष्यामध्ये आम्ही चॅलेंजेस फेस करतो, ॲज अ वुमन म्हणून जे चॅलेंजेस फेस करतो ते चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी समुद्र निवडला. समुद्र ह्यासाठी निवडला की जे समुद्रामध्ये लो टाईड हाय टाईड आहेत ते ॲज अ चॅलेंज किंवा जे वेव्ज येतात अंगावर ते ॲज अ चॅलेंज म्हणून आम्ही आज ते जे अंगावर घेणार आहोत आणि बाकी वुमनसाठी इन्स्पिरेशन देण्यासाठी की किती चॅलेंजेस येऊ दे तुम्ही कधी कमी पडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही ते पार करू शकता. तुम्ही काय सांगाल या वयात तुम्हाला हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्यावासा वाटतो? मी स्विमिंग फिटनेससाठीच स्टार्ट केलं आणि ते माझं पॅशन होऊन झालं आणि ते मी आता दरवर्षी मास्टर्समध्ये नॅशनलला उतरते आणि कोणी करू शकतो असं काही नाही आहे, त्याला एज लिमिटचं काही नाही आहे. आज मी 52 वर्षाची आहे आणि अजूनही मी मास्टर्समध्ये पार्टिसिपेट करते. आजपर्यंत मी 10,000 मुलांना स्विमिंग शिकवले असेल, स्विमिंग कोच म्हणून. आणि आता हा उपक्रम दीपिकानी केल्यामुळे खूप म्हणजे बरं वाटतं की आपण महिलांना काहीतरी एक संदेश पोचवू शकतो. महिला ही अशी आहे की ती काहीही करू शकते आणि आज ह्या समुद्रामध्ये जिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसणार आहे, अख्खा समुद्र आमचा आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो आज, त्यासाठी आम्ही समुद्र निवडला. आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी आहे. हो, आमचा आहे. इथे आम्हाला कोणाचंच बंधन नसणार आहे की इथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. आज आम्हाला हवं तिथे आम्ही त्या दिशेने वळणार आहोत. मला एक दिवस स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं आणि म्हणून मी आज समुद्रामध्ये मस्त मनसोक्त स्विमिंग करणार आहे. एकूणच काय तर समाजाने जबरदस्ती लादलेल्या आणि नको असलेल्या मर्यादांची चौकट ही स्त्रीने केव्हाच ओलांडली आणि आता ती जगतीये स्वतःच्या स्वसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. आणि या 5 जणींच्या मुक्तपणातून हीच जाणीव आपल्याला पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह स्वाती गोडसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.